काजू कतली, बुंदीचा लाडू, गोड 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 गुलाबजाम, लाडू आणि करंजी ओली. तू सांग पहिले. अनारसे, करंजा, करंजी, बेसनाचा लाडू. मला आवडतं शंकरपाळे, आवडीचा गोड पदार्थ फराळ बेसनाचे लाडू. बेसनाचा लाडू, करंजी, ओला नारळाची करंजी आणि बेसन लाडू, रवा लाडू, सगळंच खूप छान असतं. गोडाचा आवडीचा पदार्थ करंजी, गोडाचा फराळ शंकरपाळे. मला सगळंच गोड खायला आवडतं, एक नाही असं बऱ्याच गोष्टी आहेत. पण दिवाळीतलं सांगायचं झालं तर रव्याचा लाडू, पण आईच्या हातचा. बुंदीचा लाडू, अरे मग दिवाळीमध्ये खातात बुंदीचा लाडू. अरे बेसन, बेसन बेसन पण फेवरेट आहे. माझा आवडीचा गोड पदार्थ दिवाळी मधला करंजी, काजू कतली, गोड 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 गुलाबजाम, शंकरपाळी, कानवला, दिवाळीतला कानवला, बेसनाचा लाडू, गोड शंकरपाळी, बेसनचा लाडू. आवडीचा गोड फराळ शंकरपाळी. गोड फराळ मला खरं आवडत नाही, पण जी खोबऱ्याची हे असते ना, हा ती. चकली 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 चकली, कचोरी, शेव, चकली चकली चकली. तिखटा मधला चकली बनवता येत नाही. चकली चकली, भाजणीची छान खमंग चकली. चिवडा आईने केलेला, चकल्या. तिखटा मधला चकली, चकली आणि मला इव्हन सॉल्टी शंकरपाळ्या पण आवडतात. चकली चकली दोन, चकली, चिवडा, चकली दोन बोल. चकली फार तिखट नाही, पण चकली. शेव, आता कुठली ते मला विचारू नका, मी खूप कच्चा आहे या बाबतीत. पण शेव, तिखट शेव. चकली कायमच चहात अशी बुडवून मस्त खायची, तिखट गोड. चिवडा, चिवडा, चकली आहे, बटाट्याची शेव आहे, त्याच्यानंतर चिवडा आहे. चकली चकली, चिवडा, चकली, सगळंच. चकली, चकली, लसूण शेव.